बीकेसी मध्ये महाविकास आघाडीची सभा होती आणि त्या ठिकाणी कशी तयारी सुरू आहे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आडे यांच्याकडून। सीमा, बीकेसी मध्ये आता सध्या कशी तयारी सुरू आहे महाविकास आघाडीच्या या सभेची? शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता सभा इंडिया आघाडीची आज बीकेसी इथल्या तर आपण बघू शकतो की बीकेसी मैदानावरती जी तयारी आहे सभेची ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता इंडिया आघाडीची सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र तरी सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो की अजूनही सभेची पूर्ण तयारी जी आहे ती झालेली नाही। संध्याकाळी 5 वाजता या सभेला सुरुवात होईल, मात्र सभेची तयारी जी आहे ती अजूनही सुरूच आहे। मंच अजूनही उभारला गेला नाही, म्हणून अजूनही तयारी जी आहे ती सुरूच आहे। आपल्याला माहिती आहे की आज इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते आज या सभेला संबोधित करणार आहे। शरद पवार, त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्याचसोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सगळे आज या सभेला उपस्थित राहणार आहे आणि या सभेला संबोधित करणार आहे। खरं तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये ही सभा पार पडत आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची सुद्धा आज मुंबईमध्ये सभा पार पडणार आहे। म्हणून या दोन्ही सभेंकडे अवघ्या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागून आहे। कारण एकीकडे पंतप्रधान बोलत असताना त्यांना कशा पद्धतीने इंडिया आघाडीकडून खरं तर उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत इंडिया आघाडीच्या नेत्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने टीकास्त्र सोडलेले आहे, तर त्या टीकांना कशा पद्धतीने आजच्या या इंडिया आघाडीच्या सभेकडनं किंवा इंडिया आघाडीच्या सभेतून कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तयारीचं जर बोलायचं झालं तर अजूनही तयारी जी आहे ती पूर्ण झालेली नाही। सगळे जे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाचे सगळे या ठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहेत, जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। त्याचसोबत इंडिया आघाडीच्या सभेचे कटआउट्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राहुल गांधी, त्याचसोबत मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांचे कटआउट्स आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळत आहे आणि संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये आपल्याला कटआउट्स बघायला मिळत आहे। वेगवेगळे पोस्टर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। महायुतीच्या या सभा आहेत आणि या सभांमुळेच सगळीकडे खरं तर संपूर्ण मुंबईभर आपल्याला दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे कटआउट्स आणि सभेसाठीचे बॅनर्स लागलेले दिसणार आहेत। त्या दोन्ही गटांमधनं हे सगळे सभेसाठी बॅनर लावत असताना मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी पण काळजी पोलीस घेताना दिसत। मनोज आणि सीमा, तुमचे दोघांचे खूप खूप धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।